पुण्यात एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। सोशल मीडियावर ओळख वाढून कुत्रा दाखवण्याच्या बहाण्याने एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी बोलून तिला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। या घटनेत ती मुलगी गर्भवती झाल्याचं उघडकीस आलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव प्रथमेश ज्ञानेश्वर राऊत, वय वर्ष 23, रहिवासी आहेत धनकवडीचे। सहकार नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली आहे। या प्रकरणाची माहिती अशी आहे की नोव्हेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026 या कालावधीत हा प्रकार घडला। प्रथमेश राऊत याने सोशल मीडियावरून या 16 वर्षीय युवतीची ओळख वाढवली। नंतर तिला कुत्रा दाखवण्याच्या बहाण्याने आपल्या घरी बोलवलं। जेव्हा ती घरी आली तेव्हा आरोपीने तिला सांगितलं की मी तुझ्याशी लग्न करणार आहे। मुलीने नकार दिला तरीही आरोपीने तिच्यावर जबरदस्ती केली आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले। यानंतर आरोपीने हे सगळं कॉमन आहे असे म्हणत पुन्हा जबरदस्तीने संबंध ठेवले। काही दिवसांनी मुलीला उलटीचा त्रास सुरू झाल्याने तिच्या सोनोग्राफी करण्यात आली। डॉक्टरांनी ती 10 आठवड्याची गर्भवती असल्याचं सांगितलं। या घटनेची फिर्याद मुलीने स्वतः सहकार नगर पोलीस ठाण्यात दिली आहे। पोलिसांनी या प्रकरणी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम पॉस्को ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काळे करत आहेत। अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी सोशल मीडियावर सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणात कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।